ही गर्दी आहे मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातली, वरळीतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी मराठी माणसांनी गर्दी केली, सभागृहात आणि सभागृहाबाहेरही. मराठी माणसांची ही गर्दी मराठीला विरोध करणाऱ्या आणि मागल्या दारानं हिंदी सक्ती लादणाऱ्यांची धडकी भरवणारी होती. मातोश्रीहून उद्धव ठाकरे आणि शिवतीर्थावरून राज ठाकरेही डोमच्या दिशेनं रवाना झाले. डोम बाहेर मराठीसाठी एकजूट झालेल्या मराठी बांधवांनी राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही भावांची बंद दाराआड चर्चा झाली आणि हजारोंच्या उपस्थितीत स्टेजवर झाली ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्री. जमलेल्या सर्व मराठी बांधवांना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एकीचा नारा देत मराठी द्रष्ट्यांना झोडपून काढलं. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरे यांनी आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे असं सांगत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असल्याचं सूतोवाच केलं. आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत, आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्ट आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड स्थापित झालाय. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रँड सत्तेची समीकरणं बदलणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.